माझ्या एका भोळ्या भावाला मला सांगायचंय. तो म्हणाला की बाबासाहेबांनी तुम्हाला आरक्षण दिलं हा गुन्हा केला की काय. अरे भाबड्या, ज्या पंक्तीमध्ये आम्ही बसलो त्या पंक्तीमध्ये तोंड पाहून वाढत होते, त्या पंक्तीमध्ये जात पाहून वाढत होते, त्या पंक्तीमध्ये नातं पाहून वाढत होते. शेवटी माझ्या ताटात काहीच नाही. कुणीतरी यावं, पण एकही कुणी पाहण्यासाठी आला नाही. शेवटी मोकळं ताट आणि उपाशी पोट. ही वेळ कोणावर येते की जो बोलत नाही तो अज्ञानी आहे, जो बोलत नाही तो अडाणी आहे, जो बोलत नाही तो दुबळा आहे. राग असूनही शांत असतो तो खरा विचारवंत असतो. शब्द हे हत्यार आहे, जपून वापरायचं असतं. एक एडगळ म्हणतो, मी त्याला एडगळ म्हणतो. तो एडगळ म्हणाला, मी पोतराजाची केस काढली. अरे मसी भादराणारा त्याची औलादी बापाची कधी, ज्याने तुला जन्म दिला त्या पित्याची कधी दाढी आणि डोकी केली का? त्याची सेवा करायचं शिक, त्याला अंघोळ घाल, त्याच्याबद्दल श्रद्धा ठेव. हे करण्याऐवजी पोतराज 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 म्हणू म्हणू तुझ्या तोंडाला फेस आला. कुणीतरी यावं आणि तुझ्या तोंडावर थुकावं याची गरज नाही. 100 लोक तुझ्या तोंडावर थुकतील, इतकी तुझीच थुंकी तुझ्या तोंडावर पडते. मध्यरात्रीला चोर आले. चांदी सोन्याचे दागिने, लाखोचा ऐवाज पिशवीत भरून रस्त्याला लागले. तुम्ही जर पाहिलं तर त्याला जाऊ देणार आहात का? त्याला सोडून देणार आहात का? त्याला माफ करणार आहात का? नाही. मग कुणीतरी तुमच्या घरी येतं, तुम्ही त्यांचा बसकार, त्यांचा आदर सत्कार करता. ते तुमच्या देवघराकडे पाहून तुमच्या देवाला तुच्छ मानतात, तुमच्या धर्माला तुच्छ मानतात, तुमच्या संस्कृतीला तुच्छ मानतात. त्याचा तुम्ही आदरभाव करता. ठीक आहे, तुमचा तो प्रामाणिकपणा. पण समाज लुटला जातो. अरे धन लुटला तर ते मिळवता येईल, पैसा लुटला तर तो मिळवता येईल. सारा समाजच लुटला गेला. तर तुमचा आणि माझा विचार काय कामाचा? देशाला ज्यांनी घटना दिली असे महामानव बाबासाहेब आंबेडकर यांचे महान विचार त्यांनी मांगवाडा आणि महारवाडा नाही केला. 59 जातीची प्रगती त्यांनी कशी घडवून आणायचा हा विचार केला. राना वनात, दर्या खोऱ्यामध्ये, डोंगरामध्ये, जंगलामध्ये एक एक कुटुंब आहे, एक एक माणूस आहे.
त्यापर्यंत बाबासाहेबांनी त्यांचे विचार पोचवले. परंतु आगे बढो हम तुम्हारे साथ है म्हणणारेच काही विघ्न संतोषी म्हणतात की धर्म सोडावं लागेल, देव सोडावी लागतील. बाबासाहेब नाही म्हणले. उलट देवी आणि देवताच्या मंदिरात जाऊन पूजापत्री करण्यासाठी अनुमती मिळावी म्हणून बाबासाहेबांनी सत्याग्रह केला. बाबासाहेबांच्या विचाराला माझा लाख लाख अभिवादन, प्रणाम करो. जय हिंद, जय महाराज, जय भीम, जय लवजी. फुरमान गुरुदर्शन लखाबाईचं चांग